बोला देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. डॉक्टर काय माणसं येत आहेत, पैसा नाही काय नाही, अशी ही माणसं येणार. देवी सिंग तयारी ठेवा. काय चाललंय तुमचं? बाहेर काय करत होता? नाही म्हणजे करा ना, लोकांची पाहिजे तेवढी सेवा करा, पण ज्या लोकांकडे मेवा आहे ना त्यांची सेवा करा. आता ती म्हातारीची पोर आली, उगाच त्यांना आपलं फुकटचं प्रवचन देत बसले, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसले. काय गरज आहे? हाय त्यांच्याकडे दमडी तरी आहे ना, जमीन ना जुमला, पैसा, गाडी, बंगला काहीच नाही. आपलं चाललंय फुकटचा वेळ वाया घालवत आहे. आत्ता दर्शन घेताना 1 रुपया तरी दिला का तुम्हाला? दिला? हे सगळं तुझ्या अकलेच्या बाहेरचं आहे. ठीक आहे, मग तुमच्या अकलेत काय चाललंय ना ते सांग. डिंपल, दरवेळी माझ्याकडे श्रीमंत माणसं येतील असं नाही, काही गरीबही माणसं येतील. हे बघ, अशा माणसांना मदत केली तर ही माणसं श्रीमंत माणसाला सांगतील, म्हणजे माझी पब्लिसिटी होईल. हे फक्त भक्त नाही आहेत माझे, माझी PR एजन्सी आहे. कसलं भारी डोकं चालवताय तुम्ही. तू पण चालवत जा कधीतरी, पण जेव्हा केव्हा विचार करशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यापेक्षा 2 पावलं मी पुढचा विचार केलेला असतो. म्हणून मी टिपून आहे. ह्या पण निघ. गुड नाईट. काय झालं आत्या? काय बोलवलं? बस वाईट, बस माझ्याजवळ. बोला की. लाले, माझं चुकलं, मला माफ कर. आत्या कशाबद्दल बोलताय तुम्ही? तू माझ्या गोपाळला मारलंस, आम्ही तुझ्यावर आरोप केला होता. मी लई चुकीचं वागले बघ, त्यासाठी मला माफ कर. लाले, अजून तुझ्या मनात माझ्याबद्दल राग आहे मला माहित आहे, पण मला माफ करशील ना? व आत्या काय पण काय बोलताय? मी कोण आहे रागवणारी? मी लहान आहे, तुम्ही मोठा आहे, तुम्ही माझ्या सासूबाई आहे. तुम्हाला हक्क आहे माझ्यावर रागवायचा. आणि तुम्हाला सांगू का, दुसरं कोणी असतं ना तरी त्याचा पण हाच गैरसमज झाला असता. किती समजूतदार आहेस का तू. लाले, अजून एक महत्वाचं सांगायचं होतं बघ मला तुला. सांगा की. अगं, उद्या वट्ट पौर्णिमा आहे, ध्यानात आहे ना? व हा आहे की ध्यानात. आत्या, माझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे, अशी कशी विसरीन? वय की काय लाले, तुमचा आत्तापर्यंत दोघांचा बी संसार लई गट्टांगळ्या खातीतवर पोचलाय. तुम्ही दोघांनी बी लई सहन केले, तरी बी धीरानं तोंड दिले, एकमेकांची साथ दिली आणि एकमेकांसाठी उभं बी राहिलाय. लाले, तू लई सहन केलंयस बघ, आधी लगीन व्हावं म्हणून आणि नंतर संसार टिकावा म्हणून. हे बघ लाले, मला ठाव आहे तुझा लई जीव आहे माझ्या गोपाळवर, म्हणून 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून उद्या वटपौर्णिमेचा उपवास पकड त्याच्यासाठी. आत्या, खरं सांगू का, मला जेव्हा कळत पण नव्हतं तेव्हापासून मी ह्यांच्यासाठी उपवास करते. आता तर आमचं लग्न झालंय, आता वटपौर्णिमेचा उपवास कसा विसरीन मी? मी उपवास पकडणार. 7 जन्म ह्यांची साथ नाही सोडणार बघा. लई गुणाची आहे ग माझी सून ती. काय बोलत बसली ग तुझ्याशी? लई आवरायची आहेत कामं. चल पटापट आवरून घेऊया, समधी येतील आता जेवायला. आवर आवर लवकर. विभा, त्या विभाची ओढ लागत चालली. कधी ती परत एकदा भेटतीये, माझ्या मिठीत येते असं झालंय. एकदा का ती माझ्या मिठीत आली, विभा सांगत होती तिचा भाऊ संशय घेतोय. तिचा बाप आणि तिचा भाऊ या दोघात अजून भांडण लावलं पाहिजे आणि देवी सिंग तू त्याचा फायदा घेतला पाहिजेस. हो, जेवून घ्या. हा, आणि काय लागलं तर सांगा, आवाज द्या मला. काय झालं आज एवढ्या खुश? मी खुश आहे कारण उद्या वटपौर्णिमा आहे.
हा मग काय दरवर्षी असते. हा दरवर्षीची असतेच की, पण ह्या वर्षी स्पेशल आहे. कारण आपलं लग्न झालंय, आपली पहिली वटपौर्णिमा आहे ना. अहो उद्या माझ्यासाठी वेळ काढा हा. वड पूजाय जायचंय. आपली पहिली वटपौर्णिमा मला लय स्पेशल करायची आहे. मला शक्य नाही होणार ते. मी आता पारमार्थाच्या दैवत्वाच्या मार्गावर चाललोय. हे घर संसार यासाठी आता माझा जन्म नाही उरला. नको उरू द्या. मला तर तुम्ही 7 जन्म पाहिजे ना, त्यामुळे पूजाही करायलाच लागल. शक्य नाहीये ते. हा माझा शेवटचा जन्म आहे. शेवटचा जन्म कुणी सांगितलं? साक्षात भगवंतांनी सांगितलंय. या जन्मानंतर मी जन्म मृत्यू या खेळात नाही अडकणार. मला मोक्ष मिळणार आहे. भगवंतानं सांगितलं? मग त्याच भगवंतानं मला येऊन सांगू द्या. तोपर्यंत माझा विश्वास नाही बसणार. ही बिनकामाची बुवाबाजी चालली ना, ती बंद करा आणि बायकोचं थोडं ऐका. उद्या तुम्हाला माझ्यासोबत यायलाच लागेल, नाहीतर मी तुमच्या पुढ्यात बसून राहीन. अन्नाचा कण पण खाणार नाही, पाणी पण पिणार नाही. अन्न पाण्याचा त्यागच करेन म्हणा ना. तुम्ही ठरवा काय करायचं ते. भगवंतानं सांगितलंय म्हणून. काय जेवण बनवलंय. अव कशी दिसते आम्ही? असं का बघताय? कसं तरी व्हायला लागलंय मला. हे काय नवीन नाटक? नाटक नाही. तुम्हाला खरंच माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? नाही म्हणजे कातळवाडीत असताना तुम्ही माझा नवरा होणार होता, पण इथं आल्यावर मला तुम्हाला भाऊ म्हणावं लागतंय. तिकडं असताना सह्या आणि इकडं असताना भैया. माझ्या काळजात धस्स होते हो. तुकडे तुकडे तुकडे. नाटक आधी बंद कर बरं. अतिशय घाण दिसतेस तू हे करताना. आणि तुला मी म्हणाल नव्हतं इकडे ये म्हणून, तुझी तू आलीस. एवढा त्रास होता ना, जा इथून निघून. मग हो बाजूला सर. मला माहिती तुम्हाला तेच पाहिजे, मी इथून निघून जावं म्हणून. नाही पण तुम्हारा और मेरा जन्म जन्म का साथ है. तुम्हारा प्यार खींच लाता है मुझे. बाजूला हो. डॉक्टर, त्यामुळे मी ठरवलंय उद्या वटपौर्णिमा आहे, तुमच्यासाठी उपवास करायचा. तुला काय वेळ लागले का डिंपल की? हे बघ, आपलं लग्न ठरलं होतं, झालं नव्हतं. अर्ध्यातच मोडलं होतं. आठवतंय ना? आठवतंय सगळं काय. आठवतंय मला. तुमच्या नावाची हळद लागली होती मला, म्हणूनच सांगते. जेवढा त्या लालीपिलीचा हक्क आहे ना तुमच्यावर, त्याच्यापेक्षा जास्त हक्क या डिंपीचा आहे.